हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाशामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहे 8:30 झालेले आहे. जस्ट आमची जेवण झाली रात्रीची. आणि आता मी रात्रीच्या वेळेस माझं किचन कसं आवडते तेच तुम्हाला दाखवते. माझ्या किचनमध्ये रात्रीच्या वेळेस मी जर हे कामं करून ठेवले ना तर दुसऱ्या दिवशी मला सोपं पडतं सर्व गोष्टी आवडायला. कारण की जॉब करत असताना जर भांडे राहिले किंवा काही अरेंज करून नाही ठेवलं दुसऱ्या दिवशी खूप धावपळ होते. आणि ती धावपळ नको व्हायला म्हणून मी काय काय किचनमध्ये करते आणि कसं किचन स्वच्छ करून ठेवते जेणेकरून सकाळी पटकन मला कामं उरकतात. तर तीच कामाला पटकन करते. आता तर भांडे घासून घेते मी. आज मी ना मस्त मुगाच्या डाळीची खिचडी बनवली. ती इतकी छान झाली होती ना, मस्त तूप वगैरे टाकून मस्त एकदम भारी झाली होती. छान जेवण वगैरे झाले. आणि आता पटकन किचन काय आवडते सर्व आवरून ठेवते. काय काय रात्रीच्या वेळेस मी आवरून ठेवते, काय काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आधी तर मी पहिल्यांदा भांड्यांचा पसारा असा आवरून घेते पटकन भांडे मुंडे. चला, तर मी रात्रीच्या वेळेसच ही कामं करते. असा एकही दिवस जात नाही की मी भांडे वगैरे तसेच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी घासते. कारण की काय होतं, जेव्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी आवरायचं असतं ना तर सर्व भांड्यांचा पसारा बघितल्यानंतर ना खूप घाई गडबड होते. जेव्हा आपण जॉब करत असतो ना तर ही भांडी वेळच्या वेळी घासलेली राहिली तर आपण पटापट आपली कामं करतो आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टींना वेळ पण मिळतो. सकाळचा स्वयंपाक होतो, देवपूजा होते, बाकी थोडीफार कामंसुद्धा आवरली जातात. तर त्यामुळेच मग मी ना वेळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करते. तर आपण वेळेच्या वेळी केलं ना तर बरं पडतं. कारण की आणि बेसिंगमध्ये काय होतं, जर आपण बेसिंगमध्ये तसेच भांडे ठेवले ना परत ते भांडे कोरडे होतात, कडक होतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तरी हा प्रॉब्लेम खूप जास्त होतो आणि ते मग सकाळी घासायला ना खूप जास्त वेळ लागतो, अजून वेळ जास्त जातो आणि झुरळ होण्याची शक्यता असते. झुरळ होता. त्याच्यामुळे ना बेसिंग आहे ना रात्रीच्या वेळेस क्लीन केलेलंच पाहिजे, भांडे क्लीन झाले पाहिजे. तर मी ना मग रोज रात्री करते. कारण की माझं सकाळ शिप आहे, सकाळची शाळा असते. मी घरातून 8:30ला पडते. दिशू म्हणजे सर्वांचा टायमिंग सकाळच्या टायमात असतो, आमच्या तिघांचा पण, माझ्या दोन्ही मुलांचा. त्याच्यामुळे ना तर मग मी 5ला उठल्यानंतरसुद्धा मग माझा स्वयंपाक, देवपूजा, झाडझूड, झाडांना पाणी, आद्विकचं सर्व नाश्त्याचं माझी तयारी, त्याची तयारी सर्व होतं. दिशूची तयारी करून देते. तर ह्या गोष्टी होतात. मग ह्या वेळेत होण्यासाठी मग मी रात्रीच्या वेळेसच ही कामं करते सर्व. आणि रात्री झालं ना तर मग आपल्याला पण टेन्शन येत नाही आणि सकाळी कसं उठल्यावर फ्रेश मूडने उठतो. म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःसाठी पण थोडासा वेळ भेटतो, आपल्याला स्वतः पण वेळ भेटतो आणि मग बाकीच्या गोष्टी आवरायला पण घाई गडबड होत नाही. सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली ते आपण लगेच स्वयंपाकाची तयारी करतो. आणि मी रात्रीच्या वेळेसच बऱ्याचशा गोष्टी करते. भाजी निवडून ठेवते, नाश्त्याची काय तयारी, नाश्त्यासाठी काय बनवायचं ते भाजीचं आधीच प्लॅनिंग सर्व करून ठेवते रात्रीच्या वेळेसच. आणि एकदम सकाळी सकाळी ठरवायचं काय बनवू त्याच्याच विचारामध्ये खूप हे होते, घाई गडबड होते आणि आपली सर्व कामं अशीच पडतात. मग नाही का काही सुचत नाही. त्याच्यामुळे सकाळी फ्रेश मूडमध्ये सर्व कामे केली ना तर बरं पडतं. तर मी हे सर्व कामे सकाळी माझी झटपट कामे होता, फ्रेश मूडमध्ये होता. मला अजिबात थोडाही कंटाळा न करता माझी कामं पूर्ण होताना. त्याच्यामुळे मग मी वेळेतच ही रात्रीची कामं रेग्युलरली करते. माझं रोज नाईट किचनचं रुटीन आहे हे. रोज मी असं हे माझं रुटीन आहे आणि मी रोज हे कामं डेलीची माझी असतात. ते तुम्हाला मी आज दाखवते. तर मी काय काय करून ठेवते जेणेकरून मला अजिबात थोडा पण सकाळच्या वेळेस त्रास होत नाही. स्वयंपाकाला मी 2-2, 3-3 भाज्यासुद्धा ॲट अ टाईम करू शकते. मला तेवढा वेळ पण पुरतो. आणि इथं तुम्ही पाहिलं तर मग सर्व माझे भांडे क्लीन करून घेतले. भांडे क्लीन झाल्यानंतर मग मी रात्रीच माझं बेसिंग स्वच्छ घासते. बेसिंग स्वच्छ घासणं खूप इम्पॉर्टंट आहे. रात्रीच्या वेळेस पण घासा तुम्ही, कारण की तेलकटपणा असतो म्हणजे घासलाच पाहिजे हा वेळेच्या वेळी. तर मी घासून घेते, नळ वगैरे लगेच घासून घेते. लगेच जिथलं तिथं क्लिनिंग केली ना तर बरं पडतं. म्हणून मग मी ना हे वेळच्या वेळी करते. रात्रीच्या वेळेस घासून घेते सर्व. तुम्ही पाहिलं घासण्या वगैरे धुवून ठेवते. घासण्यासुद्धा धुवून ठेवा, त्याच वापरू नका त्याच्यावर ना, म्हणजे ते अन्नाचे कण राहिले ना तर परत मग ते जास्त घाण होऊन जातं. घासण्या पण, नळ पण धुवून घेते, स्वच्छ करून घेते. इथं नळाची क्लिनिंग, बेसिंग क्लीन करून घेते व्यवस्थित. आणि तुम्ही पाहिलं सर्व कचरा, ओला कचरा असतो तो सुद्धा मी काढून घेतला तर तो लगेचच डस्टबिनला मी टाकायला देते. तर इथे ना लगेच मी डस्टबिनला फेकला ना तर बरं पडतं. मी ओला कचरा, सुका कचरा लगेच रात्री डस्टबिनला ठेवतो. सकाळी मावशी येतात ते घेऊन जातात. तर इथे सर्व पाणी काढून घेते, किचन कोरडं करून घेते जेणेकरून स्वच्छ किचन राहिलं ना कोरडं होऊन जातं. आणि किचनमध्ये अजिबात ओलसरपणा ठेवू नका तुम्ही. तर अशा पद्धतीने सर्व मी क्लिनिंग करून घेते. आणि माझं बेसिंगचं तर काम पूर्ण मी करून घेतलेलंच आहे. तुम्ही पाहिलं व्यवस्थित स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे. इथं बेसिंगचा एरिया तर सर्व भांडे क्लीन झाले, सर्व स्वच्छ झालेलं आहे.
तर इथं झाडांना पण लगेच पाणी घालून घेते. रात्रीच्याच कसं थंड पाणी तर ना रात्रीच्या वेळेस आमच्याकडे पाणी टाकीत पडतं आणि ते खूप गार असतं मस्त. झाडांनासुद्धा मी पाणी लगेचच घालून घेतलेलं आहे इथे. आणि आता सर्व किचन क्लीन करून घेतलं. लगेचच मी काय केलं, माठ भरायला लावून देते. आता इथे म्हटलं माठ पण लगेच भरलं आणि रात्रभरात ते थंड होतं, मस्त छान गार होतं. दिवसभर मग प्यायला बरोबर होतं. एक माठ दिवसभर बरोबर होतं आम्हाला. मग मी रात्रीच्या वेळेसच हे करते. इथं तुम्ही पाहिलं खिडकीचं जे आहे ना ते सुद्धा क्लीन करून घेते, पुसून घेते, कारण की धूळ वगैरे येत राहते. खूप वारा चालतो दुपारच्या वेळेस आणि धुळीचे कण येतात, तिथे बसतात, मग ते लगेच समजतं आपल्याला. तर इथं माठ पण व्यवस्थित भरून घेते मी आणि मग बाकीचं पण क्लीन करायचं ते पण तुम्हाला मी दाखवतेच. आणि हे रात्रीच्याच भरलं ना तर बरं पडतं, कारण की ना खरंच रात्रभर इतकं गार पाणी ह्या माठामध्ये होऊन जातं ना, तर म्हणून मी रोज रात्री हे माठसुद्धा भरून ठेवते. सकाळी सकाळी भरायचं नाही तर रात्री भरा ना अजून थंड होतं. मग दिवसभरात मस्त मी फ्रीजचं पाणी मुलांना पण पिऊ देत नाही, माठातलंच प्यायला देते. आणि इथं छान मस्त सर्व बाजूची क्लिनिंग करून घेते, स्टाईल वगैरे पुसून वगैरे क्लीन करते. हे रेग्युलरली केलं ना तर खराब होत नाही. कधी कधीच आपण करणार तर ते खरंच खूप जास्त खराब होतं, म्हणून रेग्युलर करते मी ही कामं. आणि आता इथे पण हे बाजूचं हे जो एक साईड आहे ना कॉर्नर, तो सुद्धा क्लीन करते. तुम्ही बेसिंग एरिया पाहिला, तो क्लीन केला, स्वच्छ केला मस्त. आता ही साईडसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि आपण फोडण्या वगैरे देतो, स्टाईलवर पडतंच, म्हणून ना डेलीचं तुम्ही हे असं क्लीन करत जा. जर तुम्ही कधी कधी काढणार ना क्लीन करायला तर जास्त वेळ लागतो आणि ते खूप जांबच असं धप्पे पडतात. त्याच्यामुळे ना असं रेग्युलरली किचन क्लीन करताना स्टाईल मागची आहे ना किचनची ती पुसत जा, क्लीन करत जा. गॅस तर रेग्युलरली मी किचन दोन्ही टाईम करते, दुपारी पण करते आणि रात्री पण करते. म्हणून मला ना खूप जास्त असं खराब होऊन जातो, खूप घाण होतं. असं माझं गॅस तरी झाला नाही, ओटा पण झाला नाही कधी, कारण की मी माझी क्लिनिंग ना रोजची आहे. अशी क्लिनिंग मी रोज करते आणि अजिबात काही वेळ लागत नाही. अर्धा तास फक्त लागतो मला ह्या गोष्टी सर्व करायला. तर मी अर्ध्या तासामध्ये ह्या सर्व क्लीन करते. तर असं वाटतं की खूप वेळ देतो, एक दीड तास, असं नाही. रेग्युलरली आपण जर क्लीन करतोच आहे, पण काही गोष्टी ॲड केल्या ना तर त्या अजून चांगल्या क्लिनिंग होतं आणि व्यवस्थित पण होतं. म्हणून मग मी ह्या पद्धतीने क्लीन करत असते. आणि गॅस पण व्यवस्थित क्लीन केल्यानंतर बरं पडतं, कारण की तो घाण झाला ना एकदा सारखं धुवत राहायला पण आपल्याला काय होतं ते खराब पण होतो. धुतला ना सारखं पाणीमध्ये जातं, काही ना काही म्हणजे प्रॉब्लेम होतं. त्याच्यामुळे ना जेवढा गॅस स्वच्छ ठेवता येईल ना कोरडा तेवढं ठेवत जा. मध्ये तर आपण धुतोच तो महिन्यातून, पण असं एकदमच तुम्ही 10 आठवड्यात धुणार ना तो गॅस जास्त अजून खराब होतो. तर त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने क्लीन करते. तर गरज पण पडत नाही एवढं पाण्याने धुवून काढा तो गॅस. तर ह्या पद्धतीने पण खूप छान स्वच्छ असतो, असं वाटतं की आपण धुवून काढलेला आहे असं वाटतं. तर इथं छान सर्व काउंटरसुद्धा मी क्लीन केलेलं आहे. काउंटर तुम्ही पाहिलं तर खरंच इतकं चकाचक झालं नाही. जेव्हापासून मी पॉलिशिंग केली ना काउंटरची, इतकी चकाचक झालं आहे माझं काउंटर. तर इथं सर्व माझं झालं आहे. आता मी गरम पाणी ह्या केटलमध्ये करणार आहे. तर आता सकाळी नाश्त्यामध्ये मला चणे फ्राय करायचे आहेत. काळे चणे असतात ना ते हेल्दी असतात आणि खायला पाहिजे आपण नाश्त्यामध्ये सकाळच्या टायमात. तर ते सुद्धा मी करायला घेतले. आता तोपर्यंत मी इथं पाणी पण गरम करते. मला बेसिंगसाठी सुद्धा लागणार आहे आणि चणे भिजवायला पण लागणार आहे. तर इथे मी पाणी तोपर्यंत गरम करायला ठेवते. तोपर्यंत लगेचच मी काय करते, तेवढं गरम होईपर्यंत मी सर्व भांडे ना व्यवस्थित ठेवून देते, कारण की कधी कधी दिशू भांडे लावते ना इकडे तिकडे वरच्यावर ठेवून देते. म्हणून मग मी ना माझ्या पद्धतीने व्यवस्थित जिथं ज्या वस्तू असतात ना त्या व्यवस्थित करून देते. तिला जेवढं जमेल ती लावून देते, पण मग बाकीचं व्यवस्थित मी करून घेते नंतर. आणि जिथल्या तिथं व्यवस्थित केलं ना तर बरं पडतं, कारण की ते दिसायला पण छान दिसतं आणि नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे ना सर्व गोष्टी भांड्यांच्या तरी नीटनेटक्या ठेवल्या ना तर बरं वाटतं. त्याच्यामुळे हे सर्व मी जिथल्या तिथं ठेवून घेते. आणि रोजचं माझ्या रुटीनमध्ये आहे सर्व. रात्रीच्या वेळेस ह्या प्रकारे मी एकदम किचनची सर्व म्हणजे साफसफाई करून घेते. रात्रीच्या वेळेस सर्व गोष्टी माझ्या असतं व्यवस्थित नीटनेटक्या केलेल्या. तर ह्या मग मला सकाळी ना अजिबात मला लोड पडत नाही कामांचा. आणि हे रेग्युलर माझं रुटीनमध्ये आहे. असं नाही की मी सकाळी सकाळी एकदम धावपळ करणार, अजिबात नाही होत. आणि मला कसं स्वतःला सुद्धा वेळ भेटतो तेवढ्यात मग मी इथं तुम्ही पाहिलं पाणी गरम होतं आहे ना तोपर्यंत इथे सर्व बाकीच्या गोष्टी पण करणार आहे. इथं बंद करून दिलं तोपर्यंत मी चणे धुवून घेते व्यवस्थित, निवडून घेतले आणि धुवून घेते मी व्यवस्थित. आणि आता ते भिजत टाकायचे आहे मला नाश्त्यासाठी. मस्त चणे फ्राय करणार आहे सकाळी, तर त्याच्यासाठी पण मग मी धुवून घेते व्यवस्थित स्वच्छ. तर एका थोडंसं व्यवस्थित धुवून घेतले का मग मी भिजत टाकणार त्या चण्यांना. तर अशा पद्धतीने मी रात्रीच्या वेळेस ह्या गोष्टी तरी करते. तर तुम्ही पाहिलं इथं मस्त चण्यांना धुवून घेतलं आहे मस्त. आणि आता मी मस्त त्याला आता गरम पाण्यामध्ये भिजत टाकून देणार. आणि
रात्रीच्या वेळेस जर आपण ह्या गोष्टी तयारीत ठेवल्या ना तर आपल्याला काही गडबड होत नाही आणि विचार पण करावा लागत नाही, अरे उद्या नाश्त्याला काय करू, टिफिनला काय करू, असं रात्रीच्या वेळेस मी करून ठेवते. म्हणून मग मी आता हे पटकन चणे आता गरम पाणी टाकलेलं आहे आणि मस्त भिजत ठेवते. तोपर्यंत एक्स्ट्राचं पाणी मी जास्तचं गरम केलं होतं. तर मी सर्व भांडे वगैरे झाले ना तर बेसिंगमध्ये नंतर लास्टला आता पाणी अजिबात आपण दुसरं पाणी टाकणार नाही, म्हणून मग जो आपण लास्ट काम जे आहे तर ते मी बेसिंगमध्ये थंड पाणी नंतर टाकायचं नाही, असं गरम पाणी टाकून देते, जेणेकरून किचन स्वच्छ होतं, ते ड्रेनेज स्वच्छ होतं. गरम पाणी टाकलं की मी हे रेग्युलरली करते, रोज करते असं पाणी. आता याच्यानंतर मी अजिबात थंड पाणी किंवा नळ चालू करणार नाही इथले बेसिंगचे, तर कारण की माझं शेवटचं लास्ट काम मी हे करते बेसिंगसाठी. तर अशा पद्धतीने सर्व किचन स्वच्छ झालेलं आहे. इथं पाहू शकता बेसिंग क्लीन केलं, सर्व माठ भरून ठेवलेलं आहे. काउंटर इथं झाडांना पण पाणी घालून दिलेलं आहे. मस्त किती छान दिसतंय झाडं इथं आपली. आणि काउंटर स्वच्छ झालेलं आहे. इथं पण तुम्ही पाहिला अजिबात धूळ वगैरे काही नाही, खराब काही नाही आहे. तर अशा पद्धतीने सर्व ओटा माझा क्लीन झालेला आहे. आणि ह्या पद्धतीने स्वच्छता केली ना सकाळी खूप मूड फ्रेश राहतो आणि आपण मस्त कामांना सुरुवात करू शकतो. चहा मस्त ठेवू शकतो निवांत. अशा पद्धतीने मी क्लीन करत असते. तर तेवढ्यात इथं थोडासा वेळ होता, अजून मला आहे वेळ, म्हटलं अजून तर काही हे नाही, तर मला अर्धा तास झाला तर हे थोडंसं क्लीन करून घेते. जेवढ्या गोष्टी होतात ना मग वेळ भेटला ना तेवढं मी करून घेते, कारण की असलं ना तर मग काय हरकत आहे, नुसतं बसून बसून राहणं पण काही चांगलं वाटत नाही. थोडंसं ना ॲक्टिव्ह राहिलं ना तर बरं पडतं. मी आता इथे सर्व व्यवस्थित सर्व गोष्टी माझ्या झाल्या क्लीन, मस्त किचन झालं आहे माझं सर्व ऑलमोस्ट. अशी मी रात्रीच्या वेळेस तरी स्वच्छता करत असते. आणि इथं छान फ्रीजला पण असं रेग्युलरली फ्रीजचं पण पुसून घेते. छोटे छोटे आहे ना तर त्या गोष्टी क्लीन करते, कारण की ते काय होतं त्याच्यावर धूळ वगैरे पडते काही नाही, त्याच्यामुळे मग वेळेत क्लीन केल्यानंतर बरं पडतात. तर हे सर्व व्यवस्थित फ्रीजला पण मी कसं मुलं लहान हात लावत राहतात कुठं काय, तर ते सुद्धा क्लीन करते मी. 2-2 दिवसात 3-3 दिवसात स्प्रे करून वगैरे क्लीन करून घेते वरच्यावर, कारण की लहान मुलांचं कसं असतं, आपण घरात राहिली की काही चिकट हात लावतात, कुठे काय सारखं उघडझाप फ्रीज करतात, काही हे काढ ते काढ चालू असतं त्यांचं, तर खराब होतं ते. इतकं घाण नको दिसायला, घाण नको होऊन जायला एकदम. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने क्लीन केलं ना तर मग आपल्याला जास्तचं लोड पडत नाही. हे मॅग्नेट आहे ते सुद्धा क्लीन करून घेतले, कारण की लहान लहान त्याच्यावर धूळ बसते. आणि मला तुम्हाला सांगू, मी जिथं जिथं फिरायला जाते ना आता तिथं मॅग्नेट मी अशी फ्रीजला लावते त्या त्या ठिकाणच्या. आता लास्ट टाईम मुंबईला गेलो आणि तिथलं पण खूप छान आहे मुंबईचं सर्व मॅग्नेट. दोन्ही महाबळेश्वरचं आहे, गोव्याचं आहे इथे. तर हे असे मॅग्नेट लावलेलं आहे. लोणावळ्याचं होतं पण ते घेतलं नाही, कारण तिथलं मला आवडलंच नव्हतं ते. आता लास्ट टाईम म्हणजे बरेच ठिकाणी गेले पण ते मी ते पहिले काय आणत नव्हते, पण आता मी असं सुरू केलं की जिथे जिथे जाईन तिथं तिथले मॅग्नेट लावणार आहे फ्रीजवरती. तिथं तिथं म्हणजे कुठं कुठं फिरली ते सर्व स्पॉट इथं लावायचे मला. तर अशा पद्धतीने छान मस्त घराची क्लिनिंग होऊन जाते. आणि सकाळी उठून अजिबात मला कंटाळा येत नाही. फ्रेश मूडने आपण सर्व कामं करून घेतो. आणि इथं सर्व भाज्या वगैरे निवडून ठेवलेल्या आहे, सर्व व्यवस्थित फ्रीजचं पण ठेवलेलं आहे. कोणत्याही गोष्टी एक्सपायर झालेल्या त्या काढून टाकते, किंवा त्या लक्ष असतात माझं. एवढं असं काही होतच नाही एक्सपायरीपर्यंत मी तरी गोष्टी ठेवत नाही, लगेच युजफुल जेवढं पाहिजे ना तेवढं आणते. उगाचच एवढं खूप पसारा करून ठेवत नाही मी. त्याच्यामुळे मग माझं सर्व व्यवस्थित तिथल्या तिथं क्लीन असतात. तर सर्व ऑलमोस्ट माझी किचनची कामं झाली रात्रीच्या. सर्व असं लास्टचं काम राहिलेलं होतं माझं झाडू मारायचं, कारण की आपण जेव्हा क्लीन करतो ना थोडंफार तिथं कचरा पडतो तो क्लीन करून घेते. तर अशा पद्धतीने मी माझं किचन क्लीन करत असते. तर तुम्ही पाहू शकता सर्व बघा, बेसिंग क्लीन आहे, भांडे झालेले आहे, परत माठ भरून ठेवलेलं आहे. तर इथे असं मस्त छान अशी क्लिनिंग झालेली आहे. आणि इथे सकाळसाठी नाश्त्याला भिजत टाकलेले आहे हरभरे फ्राय. त्याच्यानंतर भांडे पण छान व्यवस्थित रचून दिलेले आहे, सर्व क्लीन झालेलं आहे, पाहू शकता. तर तुम्ही पाहिले मी अशी क्लिनिंग करून ठेवते. आणि अशी क्लिनिंग केली ना तर दुसऱ्या दिवशी कसं पटकन आपला काही तयारी करता येते स्वयंपाकाची पटपट, कारण की मॉर्निंगमध्ये माझं जॉब आहे, स्कूलला जायचं असतं, मुलाला जायचं असतं, तर पटकन अशा गोष्टी करते. आणि नाश्त्याची पण तयारी करून ठेवते, टिफिनमध्ये काय द्यायचं त्याची तयारी करून ठेवते, भाज्या निवडून ठेवलेल्या आहेत फ्रीजमध्ये. तर सर्व सलमोट झालं, सकाळी उठल्यावर
होतं आपल्याला स्वयंपाकाची तयारी पटकन बाकी कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. मग झटपट माझी कामं होतात. असं पूर्ण टीप मी क्लिनिंग करून ठेवते, सर्व आवडत होते, जागी सर्व वस्तू ठेवून देते आणि असं रोज रात्री मी हे किचनचं करते. चला आजचा व्हिडिओ इथं ते करते. माझं हे नाईट रुटीन तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आणि माझा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकर नेक्स्ट बाय.